झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यातल्या आश्रमशाळांमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न सध्या निर्माण झालाय। कारण नाशिक आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार झाल्याचं उघड झालंय। या प्रकरणी गृहमंत्र्यांनी एसीपी मार्फत चौकशीचे आदेश दिले असून 4 जणांना अटक करण्यात आली। नाशिकमध्ये सुरगाणा तालुक्यातल्या पळसाणा आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झालाय। 12वी सायन्सच्या या विद्यार्थिनीचं रविवारी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर तिच्यावर जंगलात नेऊन बलात्कार करण्यात आला। घटनेनंतर आत्महत्या करायला गेलेल्या या पीडित मुलीला या नराधमांनी हॉस्टेलजवळ आणून सोडलं। मात्र हॉस्टेलच्या मुख्याध्यापकानं या पीडित मुलीला आत यायला मज्जाव केला। त्यानंतर या प्रकरणी पीडित मुलीनं सुरगाणा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे। गुना दाखल करने में उनको देरी हो गई और आज गुना दाखल होने के बाद में चारों भी आरोपियों को अटक किया गया है। इसका इन्वेस्टिगेशन डीवायएसपी रैंक के ऑफिसर कर रहे हैं। या गंभीर प्रकरणाची आदिवासी आयुक्तालयाच्या पातळीवरही चौकशी सुरू असून आदिवासी आयुक्तांनी आश्रमशाळेला भेट दिली आहे। विशेष म्हणजे या पाहणीत आश्रमशाळेची महिला अधीक्षिका म्हणून चक्क एका स्वयंपाकीण बाईला नियुक्त करण्यात आलंय, तर निम्म्याहून अधिक शिक्षक रोजंदारीवर असल्याचं समोर आलंय। इथं सर्व काही मुलींच्या बाबतीत असुविधांची पण गरज आहे। इथं वास्तविक 12वी पर्यंत वर्ग आहेत। स्त्री अधीक्षिका ही नेमायला पाहिजे शासनाने, परंतु अजिबात स्त्री अधीक्षिका नाही। अनेक वेळा आम्ही ATC वगैरे यांच्याकडे तक्रारी करून सुद्धा त्यांनी इथं फार मोठमोठ्या मुली आहेत तरी इथं स्त्री अधीक्षिका नाही। राज्याच्या आदिवासी विभागाचा कारभार हाकणारं आयुक्तालय हे नाशिकमध्ये आहे आणि असं असतानाही सामूहिक बलात्कारासारखी काळीमा फासणारी घटना याच जिल्ह्यात घडल्यामुळे आदिवासी विभागाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। झी 24 ताससाठी योगेश खरे, सुरगाणा। झी 24 तास एक पाऊल पुढे।